ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम ज्ञानाय नमः। सार्थ ज्ञानेश्वरी दिवस 82 अध्याय 4 ज्ञान कर्म संन्यास योग। श्री गणेशाय नमः। हे परम तप द्रव्यमयात यज्ञात ज्ञानयज्ञ श्रेयान। हे पार्थ सर्वं कर्म अखिलम ज्ञाने परिसमाप्यते। हे परम तप म्हणजे शत्रुतापना अर्जुना, द्रव्यादी साधनांनीच साध्य होणाऱ्या यज्ञापेक्षा ज्ञानयज्ञ अधिक श्रेयस्कर वा श्रेष्ठ आहे। हे पार्था, यच्च यावत सर्व कर्मे ही प्रतिबद्ध न होता शेवटी परिपूर्ण अशा ज्ञानामध्येच समाविष्ट होतात। अर्जुना, वेदुजयाचे मूळ जे क्रियाविशेषे स्थूळ, जया नव्हाळीचे फळ स्वर्ग सुख। ते द्रव्यदी यागू कीर होती, परी ज्ञानयज्ञाची सरीन पावती। जैशी तारा तेज संपत्ती दिनकरापाशी। देखई परमात्म सुख निधान, साधावया योगीजन। जेन विसंबिती अंजन उन्मेष नेत्री। जे धावतया कर्माची लाणी, नैष्कर्म्य बोधाची खाणी। जे भुकेलिया क्षणी, जे भुकेलिया धणी साधनाची। जेथ प्रवृत्ती पांगुळ जाहली, तर्काची दिठी गेली। जेणे इंद्रिये विसरली, विषय संगो। मनाचे मनपण गेले, जेथ बोलाचे बोलकेपण ठेले। जया माझी सापडले, ज्ञेय दिसे। जेथ वैराग्याचा पांगू फिटे, विवेकाचाही सोसू तुटे। जेथ न पाहता सहज भेटे, आपण पे। हे अर्जुना, ज्या यज्ञाचे मूळ वेद आहे, ज्या यज्ञात क्रियाकर्मांना विशेष महत्त्व आहे आणि ज्या यज्ञाचे अपूर्व असे फळ म्हणजे स्वर्गसुख आहे, ते द्रव्यादी यज्ञकर्म उचित आहेत हे खरे, परंतु ज्याप्रमाणे सूर्यापुढे तारे व नक्षत्रे यांची तेज संपत्ती निष्प्रभ होते, त्याप्रमाणे द्रव्यादी यज्ञकर्मांना ज्ञानयज्ञाची सर येत नाही। असे पहा की जे परमात्म सुखरूपी साध्य सिद्ध वा प्राप्त करण्यासाठी योगीजन ज्ञानरूपी अंजन बुद्धिरूप डोळ्यात घालण्यासाठी निरंतर प्रयत्नरत असतात। जे ज्ञान आरंभ केलेल्या कर्माचे प्राप्तव्य स्थान आहे, जे नैष्कर्म्य बोधाची म्हणजे निष्काम कर्मयोगाची खाण आहे व जे आत्मप्राप्तीसाठी भुकेले असलेल्या साधकांच्या तृप्तीचे साधन आहे। ज्या ज्ञानाच्या ठिकाणी कर्म करण्याची प्रवृत्ती पांगळी होते, जेथे तर्काची दिठी म्हणजे दृष्टी नष्ट होते आणि सर्व इंद्रिये विषय सेवन करणे विसरून जातात, जेथे मनाचे मनपण नाहीसे होते, जेथे शब्दांचे शब्दपण खुंटते आणि ज्या ठिकाणी ज्ञेय म्हणजे जाणावयाची वस्तू असलेले ब्रह्म सर्वत्र व्यापलेले दिसते, जेथे वैराग्याची कष्टप्रद स्थिती सफल होऊन नष्ट होते, जेथे विवेक विचाराचा सोस म्हणजे हव्यास समाप्त होतो आणि जेथे न पाहता सहजच आपली आपल्याशीच भेट होते म्हणजे जीवाशिवाची भेट होते। तत्प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया विद्वी तत्वदर्शिनः ज्ञानिनः ते ज्ञानम उपदेक्षन्ति। तत् म्हणजे ते आत्मज्ञान आचार्यांना साष्टांग प्रणिपात करून वा त्यांना निष्कपट सरळ मनाने बंध मोक्षादिकांविषयी प्रश्न विचारून आणि त्यांची सेवा करून तू विधिवत संपादन कर। तत्वदर्शन झालेले तत्ववेत्ते ज्ञानीपुरुष तुला त्या ज्ञानाचा उपदेश करतील। ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी आथी आणावे। तरी संता या भजावे सर्वस्वेसी। जे ज्ञानाचा कुरुठा तेथ सेवा हा दारवंठा। तो स्वाधीन करी सुभटा वोळ गोनी। तरी तनुमनु जीवे चरणासी लागावे आणि अगरवता करावे दास्य सकळ। मग अपेक्षित जे आपुले तेही सांगती पुसिले। जेणे अंतःकरण बोधले संकल्पा न ये। असे जे बरवे म्हणजे उत्तम ज्ञान आहे
ते प्राप्त करण्याची इच्छा आधी मनात आणावी. त्यासाठी मग ब्रह्मज्ञान संपन्न अशा संतजनांची मनोभावाने सेवा करावी. कारण असे संतजन हे ज्ञानाचा कुरुठा म्हणजे घर असून सेवाधर्म हा त्यात घराचा दारवंठा म्हणजे उंबरठा आहे. हे सुभटा म्हणजे शूरवीरा, सेवाधर्माचे आचरण करून तो उंबरठा तू स्वाधीन करून घे, म्हणजे तू ज्ञानाच्या घरात प्रवेश कर. तन मन जीवभावाने त्यांची चरणसेवा कर आणि गर्वरहित होऊन त्यांचे दास्यत्व स्वीकार कर. अशा प्रकारच्या सेवेने प्रसन्न झालेले असताना शिष्याने त्यांना जन्ममरण, दुःखरूप संसार व निवृत्ती याविषयी प्रश्न केला असता ते कृपाळूपणे उपदेश करतात. त्या उपदेशाची थोरवी अशी आहे की त्यामुळे शिष्याला जो बोध होतो त्याने शिष्याच्या अंतःकरणात पुन्हा कसलाही संकल्प निर्माण होत नाही. हे पांडव, यद ज्ञात्वा पुनः एवं मोहम न यास्यसि येन अशेषेण भूतानि आत्मनि अथो मयि द्रक्ष्यसि. हे पांडवा म्हणजे पंडुपुत्र अर्जुना, यत म्हणजे ते ज्ञान प्राप्त केल्याने तू पुन्हा, एवं म्हणजे अशा प्रकारच्या मोहाला बळी पडणार नाहीस. त्या ज्ञानाने तू समस्त भूतमात्रांना प्रथम आपल्यात म्हणजे प्रत्यगात्म्यात व मग माझ्यात म्हणजे परमेश्वर परमात्म्यात पाहशील. जयाचेनी वाक्य उजिवडे, जाहले चित्त निधडे, ब्रह्माचेनी पाडे निशंकू होय. ते वेळी आपण पेया सहिते, इये अशेषेही भूते, माझ्या स्वरूपी अखंडिते देखसी तू. ऐसे ज्ञान प्रकाशे पाहेल, तै मोहांधकारू जाईल, जै गुरुकृपा होईल पार्थागा. ब्रह्मज्ञानी संतजनांच्या उपदेशरूप उजेडाने तुझे चित्त निधडे म्हणजे निर्धास्त व निर्भय आणि ब्रह्माचेनी पाडे म्हणजे ब्रह्माप्रमाणे निशंक होईल. त्यावेळी आपणासह वर्तमान सकळ भूतमात्रांना तू अखंडपणे माझ्या स्वरूपी पाहशील. हे पार्था, अशा रीतीने जेव्हा तुझ्यावर गुरुकृपा होईल तेव्हा तुझे अंतःकरण सत्य ज्ञानाने प्रकाशित होईल आणि तुझ्या चित्तातील मोहरूपी अंधकार नष्ट होईल. हरिहि ओम, हरिहि ओम, हरिहि ओम. हरये नमः, हरये नमः, हरये नमः.